हॅलो गाईस, नमस्कार. जय भीम सर्वांना. 14 एप्रिल आली तर सगळ्यांना जय भीम आणि सगळ्यांना शुभेच्छा. तर गाईस, मी काय बोलणार आहे का, मी यूट्यूबबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर यूट्यूबबद्दल असं बोलणार आहे का, जे मोठे यूट्यूबर आहेत ते बोलत राहतात कारण वाईट स्टुडिओ खोला, त्याच्यात यूट्यूबनी जे काय हे दिलेले आहे, सेटिंग दिलेली आहे ती बघा, त्याला फॉलो करा, तर तुमचे व्ह्यूज पण वाढतील असं बोलत राहतात. पण गाईस, मला काय त्याच्यातलं समजत नाही. मी म्हणजे एवढी काही शिकलेली नाही, त्याच्यामुळे मला ना मोबाईलचं पण मला माहीत नव्हता. करोनाच्या काळात मी मोबाईल घेतलेला, तर तेव्हा मी मसाला टाकलेला त्याच्यावर टाकलेला म्हणजे मी चालू केलेला, तर तेव्हा तो कुठे मसाला गायब झाला आणि मी पण आजारी झाली. त्याच्यामुळे तो मसाल्याचा मी चायना बंद केला. तर आत्ता पण मी जेव्हा व्हिडिओ टाकला ना, तेव्हा मी मसाल्याचाच टाकलेला. पण ते किती दिवस मसालाच दाखवणार ना. तर मग मध्ये मी आजारी झाली, हात वगैरे माझे जसे कडक झाले ते मसाला बनवून, तर मी ते बंद केला मग मसाला. आणि तेव्हा सुरुवातीला मला 50-60 असे व्ह्यू यायला आले. तर माझी पण अपेक्षा वाढत गेली. मी पण त्याच्यावर टाकत गेली का थोडं एक व्हिडिओ टाकत गेली. एक व्हिडिओ टाकताना मला ती आदत पण झाली आणि व्ह्यू पण वाढत गेले माझे. तर मला असं वाटलं का नाही, मला ह्याच्यावर काम करावं लागेल आणि करायला पाहिजेत. कारण काय, मी एक तरी व्हिडिओ टाकला तरी पोस्ट करेल आणि मी ते काम चालू ठेवेल, असं करून मी त्याच्यावर टाकायला लागले. असे बघताना मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहे. तसं बघताना मला आता 6 महिने झाले. 6 महिने होऊन गेले, 6 महिन्याच्या वर झाले. पण मी ते व्ह्यू म्हणजे हे टाकतच आहे. काय आपले टाकतच राहिलेले व्हिडिओ आणि ते माझे वाढत गेले. आणि मला असं वाटलं का नाही, मी हे इथे यूट्यूबवर काम करायला लागेल आणि करायला पाहिजेत, असं मला माझ्या मनात विचार आला. तर मी करते. मला शौक पण आहे का चल आपण काहीतरी केलं पाहिजे. असं आपण जेव्हा आपली मुलं लहान होती तेव्हा आपण मुलांच्यासाठी जगलो, जेव्हा मुलं मोठी झाली तर त्यांच्या लग्नकार्यासाठी जगलो. आता स्वतःसाठी आपण जगायला पाहिजे, असं करून मी त्या यूट्यूबवर काम करायला लागले आणि करत आहे. आणि मला आवडते. आणि मी त्या यूट्यूबवर जेव्हापासून काम करायला लागली तेव्हापासून खूप ॲक्टिव्ह झाली. खूप ॲक्टिव्ह झाली म्हणजे मला खूप असं मी बोलू नाही शकत होतो कोणाच्यासमोर, तर आता मी खरोखर तुमच्यासमोर बोलू शकते, सगळ्यांसमोर बोलू शकते. अख्ख्या यूट्यूबवर म्हणजे मी बोलू शकते, म्हणजे एवढी ॲक्टिव्ह झाली मी. तर गाईस, मला काय सांगायचं आहे का, असे सबस्क्राईब्स माझे 500 तर झाल्यात, पण वॉच टाईम पूर्ण नाही होत. तर कधी विचार केलेला का हे मागे सोडू का बरं, खूप आता महिने झाले, होईल का नाही वॉच टाईम पूर्ण. परत एक विचार येते, जेव्हा मोठे यूट्यूबर बोलत असतात का तुम्ही सोडायचा विचार करत असेल तर बिलकुल करू नका. ते सोडायचा विचार केला ना तर त्याच्यात काहीच नाही मिळणार. तुम्ही एवढे महिने मेहनत करून काहीच नाही उपयोग होणार. तुम्ही टाकत राहा, एक 2 व्हिडिओ टाकत राहा, होईल कधी ना कधी होईल. आम्ही पण सुरुवातीला असंच केलेलं, आम्हाला पण असंच येत नव्हते. आम्ही थोडं टाकत राहिलो आणि आता आम्ही इथपर्यंत आलो. तर तेव्हा पण आम्हाला बरं वाटते, हां नाही आपण टाकायला पाहिजे. तर सोडायचा पण मग विचार येत नाही. कारण काय, सगळे सांगत असतात का सोडू पण नका, तुम्ही इथपर्यंत मेहनत केल्यात, 6 महिने मेहनत केलं आहे रात्रदिवस, तर तुम्ही सोडू पण नका. तर बरं वाटते. पण गाईस, मला ना सबस्क्राईबची आणि फॉलोची खूप गरज आहे. तर ते तुम्ही करा, कारण का मला बोलता तर येत नाही. कसं करून तरी 1 वर्ष तरी मी काम करेल. 1 वर्षामध्ये मी सगळं वॉच टाईम वगैरे पूर्ण करेल. पण मी काय सांगते का, जेव्हा आपण यूट्यूबवर येतात तर शिकलेले लोक असतात, तर त्यांना सगळं काय मोबाईलच्याबद्दल माहीत असते. माझ्याकडे तर मोबाईल आत्ता हातात आला आहे. 6-7 महिने झाले जेव्हापासून मी व्हिडिओ काढायला लावले तेव्हापासून मला हा मोबाईल माझ्या हातात आला आहे. तर मला मोबाईलचा काय एवढा माहीत नाही मिळाला. तर जे आपला वाईट स्टुडिओ असते, तर वाईट स्टुडिओ असते, तर मोठे यूट्यूबर सांगत असतात का तुम्ही वाईट स्टुडिओ खोला आणि त्याच्यात सेटिंग दिलेली आहे, म्हणजे यूट्यूबने स्वतः सेटिंग दिलेली आहे. त्या सेटिंगमध्ये जा आणि ती सेटिंग इथे क्लिप दाबा, मग ते येईल, ते तिथे क्लिप दाबा, असे सांगत असतात. पण त्या यूट्यूबच्या वाईट स्टुडिओबद्दल मला काहीच समजत नाही आणि काही माहीत नाही.
तर मला यूट्यूबला हे सांगायचं आहे का प्लीज मला म्हणजे सांभाळून घ्या, कारण का मी शिकलेली एवढी मिळत नाही, त्याच्यामुळे मला ती वाईट स्टुडिओतलं काही कळत नाही. हां, मी व्हिडिओ टाकेल रोज आणि मी चांगला जेवढा कसं चांगला करायचा तेवढा मी प्रयत्न करेल व्हिडिओ चांगला बनवायचा. ते प्रयत्न करू शकते, पण मी शूटिंगमध्ये नाही जाऊ शकत, कारण का मला काहीच समजत नाही आणि कळत नाही त्याच्यातलं. तर खरोखर म्हणजे यूट्यूब मला साथ द्या आणि मी व्हिडिओ टाकेल तर बघा, सांभाळून घ्या मला. कारण काय मी आता इथपर्यंत आलं आहे, तर आता सोडायला पण होत नाही. कशी सोडू, एवढा 7 महिने मी मेहनत केलेली आहे यूट्यूबवर, तर मला सोडायला पण नाही होत आणि मी सोडणार नाही. मी करत राहील का, मला खूप आवडते काम करायला. मी जेव्हा यूट्यूबवर आलो तेव्हापासून मी खूप ॲक्टिव्ह झालो आणि खूप हुशार झालो, म्हणजे बोलण्यामध्ये किंवा गाण्यामध्ये सगळं मी व्यवस्थित करते. तर माझं ते सगळ्या भाऊ बहिणींना पण विनंती आहे का एवढं मला यूट्यूबचं माहीत नाही, मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि मला लाईक करा आणि थंब करा. मी थंब सांगते, मी मला नवीन नवीन राहिलेली तर मला काय मी थंब सांगितला, तर मला काय ते लाईक म्हणून समजत नव्हतं, तर मी थंब सांगितला. तर आता पण मी तुम्हाला सांगते, मला थंब करा. तर प्लीज प्लीज मला तेवढं मदत करा आणि मला पुढे न्या, कारण मी कधी विसरणार आहे तुमचे उपकार. आणि मी सगळ्यांना सांगते, मला फॉलो पण तुम्ही करत राहा. आणि मी कोणाला कमेंट पण नाही करू शकत, कारण का मी शिकलेलीच नाही, तर मी कशी कमेंट करू. आणि मी कोणाला सांगू पण नाही शकत मला कमेंट करा चांगलं, तर मी ते पण नाही सांगू, कारण कमेंट मला वाचता नाही येत, त्याच्यामुळे मी ते पण नाही सांगू शकत. तर मी काय सांगते भाऊ बहिणींना का खरोखर मला तुमची गरज आहे. आणि आत्ता तुम्ही मला व्हिडिओ कुठून कुठून बघत असेल तर तिथून मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, एवढंच सांगते मी. आणि सगळ्यांना जय भीम, नमस्कार. हां, आणि दुसरं काय सांगायचं होतं का मी पालघर जिल्ह्यातली आहे. तर पालघर जिल्ह्यातली म्हणजे मी आहे ना, जिल्ह्यामध्ये आमचा कोण असं असेल, कुठेतरी असतील वाटतं यूट्यूबवर, पण एवढं काय मला माहीत नाही, कारण काय अजूनपर्यंत कोणी ते सांगितलं नाही पालघरमधली मी यूट्यूबर आहे. तर पालघरमध्ये अशी जवळपास कोणी यूट्यूबर असती तर मी तिला भेटायला गेलो असतो आणि सगळं विचारलं असतं, पण तशी कोणच नाही मला मदत करण्यासाठी. तर मला मदत करतील ते तुम्हीच करतील यूट्यूबवरचे, पण ते मला कमेंट करता येत नाही, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे मदत बी मागू शकत नाही. तर तुम्ही कुठेही असतील, कुठेही कानीकोपऱ्यात असेल, तिथून मला मदत करा, एवढंच सांगून मी परत तुम्हाला एकदा जय भीम आणि नमस्कार करते.